मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि नेहमीप्रमाणे आजचा हा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग दाखवलाय त्यांनी आणि खूपच घडामोडी पटापट घडलेल्या दाखवल्यात. काल आपण पाहिलं होतं तर रम्याने मुद्दाम कन्व्हिन्स केलंय या मानिनीला त्या आर्याला घरी बोलवण्यासाठी. मग मानिनी आज काव्याला म्हणतेच, बाई काव्या तू घरी बोलव बरं त्या आर्याला आज. मग काव्या नंदिनी जवळ जाते आणि म्हणते, ए नंदिनी ताई तू कॉल करशील का? अगं ती आर्या माझे कॉल काही उचलत नाहीये बघ. नंदिनी हो म्हणते तिला. काव्या म्हणते सांग तिला घरी ये म्हणून. तेवढ्यात विक्रम म्हणतात, बरं बरं पोरीनो, ठीक आहे बोलवा त्या आर्याला. मी पण भेटलो नाहीये त्या पोरीला अजून, बोलवा घरी बोलवा. हा तुमची बहीण आहे ना ती. आणि चला बरं आता खूप झालं हे, आता चला भूक लागली जेवून घ्या बरं, चला चला. आता पांगोल का विक्रमने सगळ्यांना. तेवढ्यात रम्या वसू त्याला कानात बोलते सगळे गेल्यावर, येऊ देत त्या आर्याला, येऊ द्या बघ उद्या मी काय करते ते. आता रम्या आणि वसू त्याने चांगलंच महाभारत तमाशा रंगवलाय. पण मेन गोष्ट म्हणजे आज पार्थरावांना चान्स मिळालाय आर्याला डब्बा घेऊन जाण्यासाठी बरं का प्रेक्षकांनो. मी म्हटलं ना खूपच घडामोडी पटापट दाखवल्या त्यांनी. जीवा नंदिनीला टेन्शन आलेलं असतं आर्या येणारे म्हणून. नंदिनी म्हणत असते आता काय करायचं जीवा, आर्या घरी येणार आहे. त्यावर आता नंदिनी म्हणते हो ना, आर्या प्रेग्नंट आहे हे कोणाला कळलं तर, आईला किंवा काव्याला. त्यावर जीवा म्हणतो थांब मी आता आर्याला फोन करून सांगतो तू प्रेग्नंट आहेस हे घरच्यांना सांगू नको, कळता कामा नाही. काव्याला तर नाहीच नाही. तेवढ्यात आता पार्थ येतो बरं का आणि म्हणतो तुम्हाला काही कळतंय? तुम्ही दोघं जण या विषयावर बोलताय, दरवाजा बंद करावा का काय? कुणी ऐकलं तर किती प्रॉब्लेम झाला असता. बरं झालं मीच होतो. पार्थने आता दरवाजा लावला बरं का आणि तो नंदिनी आणि जीवाला म्हणतोय काय झालं, तुम्हा दोघांना टेन्शन आलंय ना आर्या उद्या येणार आहे ते? मला पण टेन्शन आलंय. आणि तुमच्या या खोटं बोलण्यात ॲक्च्युली मी पण इन्क्लूड झालोय, मी सामील झालोय. मला टेन्शन आलंय रे जीवा. मला माझ्या पार्टनरला खरं बोलता येत नाहीये. त्यांच्यापासून हे लपवताना माझं काय होतंय माहीत नाही, मला सांगता येत नाहीये. जीवा म्हणतो दादा तुला हे सगळं करायला आम्ही सांगतोय त्यात आम्हालाही आनंद होत नाहीये. पार्थ म्हणतो अरे बाबा जीवा, पण काव्याने प्रश्न विचारल्यावर माझी धांदल उडते ना, मला कळत नाही काय बोलावं ते. म्हणजे लपवाछपी करताना मी अडकतोय एवढंच सांगायचं होतं तुला. तेवढ्यात जीवाला आर्याचा कॉल येतो बरं का. पार्थ म्हणतो अरे तिचा फोन न स्पीकरवर ठेव, ठेव तू, उचल फोन स्पीकरवर. जीवा म्हणतो अरे दादा कशाला? पार्थ म्हणतो अरे बघू तर ते काय म्हणतायत ते. आता तिकडनं एकदम आर्या म्हणते बाळाच्या आईला भूक लागली आहे बरं का, बाळाला पण भूक लागली आहे. आता आर्या पुढे काही बोलणार तेवढ्या जेवण म्हणतो हो हो अगं जेवण तयार आहे मी आणतोच, चल चल बाय. लगेच कट केला बरं का फोन त्याने. पार्थ म्हणतो ए जीवा तू कट का केला फोन्स? जीवा म्हणतो अरे झालं ना बोलणं, अजून काय बोलायचंय? नंदिनी म्हणते हो हो निघा निघा मी पण येते तुमच्या बरोबर. आता पार्थ म्हणतो थांबा जरा, तुम्ही दोघे जाऊ नका, मी जातो तिच्यासाठी डब्बा घेऊन. काय आहे प्रेक्षकांनो, पार्थला अर्धवट माहिती आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की आर्या प्रेग्नंट आहे. ती जीवापासून प्रेग्नंट आहे किंवा जीवाने आणि नंदिनीने मिळून सरोगसी केली आहे हे भानगड काही त्याला माहिती नाहीये. त्यांनी खरं तर पार्थला विश्वासात घ्यायला हरकत नव्हती. असो, मानिनीला पण विश्वासात घ्यायला हरकत नव्हती, पण सगळा ड्रामा पुढे रंगला कसा असता ना. आजचा एपिसोड पण मस्त आहे बरं का मंडळी, बघत राहा शेवटपर्यंत. रम्या आणि वसुआत्याचं सीन तुम्ही बघताय. रम्या म्हणते आई असं कसं होऊ शकतं ना? नाही म्हणजे ती आर्या तर उद्या येईलच म्हणा, आपण उद्या बघूया तिच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडतो ते. आपल्या नाकावर टिचून आपल्याला येडं बनवून ती नंदिनी आणि जीवा काहीतरी शिजवतायत हे नक्की आहे. त्या भांड्यावरचं झाकण आपण आता उद्या बाजूला काढायचं. वसुआत्या म्हणतात हो बाई रम्या तू सोबत आहेस ना त्यामुळे मला बळ आलंय. उठता बसता ही लोक आपला अपमान करतात ना, आता त्याची भरपाई करायची वेळ आली आहे. रम्या तुझ्या मनात काही चाललंय का वेगळं अजून, सांग ना. रम्या म्हणते आई हे बघ आपण ना, आता रम्या काहीतरी प्लॅन सांगते जो आपल्याला ऐकवलेला नाहीये, तो फक्त वसुआत्याला ऐकवलाय रम्याने आणि वसुआत्याला तो पटलाय. इकडे आर्या अशी खुश असते, तेवढ्यात बेल वाजते दारावरची आणि ती आणखीन खुश होते. तिला वाटतं जीवा चला. ती कशी उड्या मारत दरवाजा उघडते बघा ना. आणि दरवाजा उघडते आणि बघते तर काय पार्थ आलेला असतो, त्यामुळे तिचं तोंडच उतरतं बरं. पार्थ तिला एवढंच म्हणतो मी येऊ शकतो का आत, आणि पुढे दाखवलाय या दोघांचा सीन. तेवढ्यात नंदिनी जीवाचा सीन दाखवलाय. नंदिनी म्हणते जीवा किती टेन्शन घेताय तुम्ही? जीवा म्हणतो तुला नाही येते का टेन्शन नंदिनी? अगं पार्थ दादा गेलाय आर्याकडे, आर्याला त्याने विचारलं तर, तिने काही सांगून टाकलं तर? नंदिनी म्हणते नाही सांगणार ती, नका काळजी करू. आणि एवढं तर मी आर्याला नक्कीच ओळखते, काही झालं तरी सरोगसीबद्दल ती पार्थला काही कळू देणार नाहीये. आणि या बाळाची गरज जशी आपल्याला आहे तशी त्याची जबाबदारी आर्यावर आहे ना. आर्या ती जबाबदारी चांगली पार पडेल बघा, खात्री आहे मला. इकडे बघा ही आर्या कशी उलट सुलट बोलते पार्थला प्रेक्षकांनो. ती खूपच अशी आडून आडून बोलते बरं का. एक वेगळंच कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर आहे प्रेक्षकांनो हे आर्या म्हणजे. जे फ्रँकली सांगायचं झालं तर आधी हे पात्र खूप नॉर्मल वाटलं होतं, पण आता ते जरा सायको फील होत आहे. असो, आता बघा पार्थ आता आर्याला म्हणतो मी दरवाजा उघडल्यावर तुम्ही मगाशी आश्चर्यचकित झालात, तुम्हाला दुसरं कोणी अपेक्षित होतं का? आर्या म्हणते हो म्हणजे काय, अर्थातच नेहमी नंदिनी आणि जन्मजय दोघच जण येतात ना.
काय झालं? आता लगेच पार्थ म्हणजे हसतो म्हणून ती म्हणते, "काय झालं पार्थ?" पार्थ म्हणतो, "काही नाही ॲक्चुअली आम्ही नेहमी त्याला जीवा असा हक्क मारतो. जन्मजय असं हाका नाही मारत आम्ही त्याला. आमची वसू आत्या आहे ना, तिने नाव ठेवलंय त्याचं जन्मजय. पण ती सुद्धा त्याला या नावाने हाक नाही मारत." त्यावर आता आर्या म्हणते, "म्हणूनच मी म्हणते ना जन्मजेय. अख्ख्या जगात मी स्पेशल आहे. आय मीन टू से मी वेगळी आहे. म्हणून मी त्याला या नावाने हाक मारते ना." नाही म्हणजे कसं आहे, आपल्या खास माणसांना आपण खास नावानेच हाका मारतो ना. म्हणजे मला वाटलं नव्हतं, की नंदिनी त्याला जन्मजय म्हणत नसेल, त्यामुळे मी घेऊन टाकलं आता ते नाव. त्यावर पार्थ म्हणतो, "अगं काय आहे ना आर्या, नंदिनी त्याला ज्या नावाने हाक मारते ना, त्या नावाने आम्ही कोणीच त्याला हाक मारत नाही. ती त्याला पसारेवाला म्हणते आणि जीवा तिला चकाचक बाई म्हणते. नंदिनी आमच्या जीवाच्या आयुष्यात आली आहे आणि ती त्याच्या आयुष्यातलं सगळं इमोशनल पसारा आवरते आणि त्याचं आयुष्य सॉलिड बनवते हां." आर्या हसते बरं का. पार्थ म्हणतो, "का काय झालं?" आर्या म्हणते, "काय आहे ना, मला ना हे सगळं साफसूत्र आयुष्य आहे ना, ते आयुष्य मला आवडत नाही हो एवढं साफसूत्र. माणूस म्हटलं की इमोशनल पसारा असणारच." पार्थ म्हणतो, "हो, तो इमोशनल पसारा इतकाही नसावा की आपली आपल्या पेशंटशी भेटच होत नाही." त्यावर आता आर्याला कळलं बरं का, पार्थ तिला टोमणा मारतोय. आर्या म्हणते, "हो, आय नो व्हॉट डू यू मीन. आय एम सॉरी. मी आज काव्याची सोनोग्राफी अटेंड नाही केली, पण मी डॉक्टर स्वातींशी बोलले." पार्थ म्हणतो, "बोलूयात. आपण या विषयावर बोलूयात. जेवा, जेवा. तुम्ही जेवा. नाही घर छान आहे बरं का तुमचं. नाही एकटाच राहता का तुम्ही?" त्यावर आर्या म्हणते, "हो, मी एकटीच राहते." पार्थ म्हणतो, "सॉरी, पण तुम्ही एकट्या राहता तिथे हे जे बाळ आहे तुमच्या पोटामध्ये, त्या बाळाचे बाबा नाही राहत का हो तुमच्याबरोबर?" आर्या कशी गोलमोल उत्तर देते बघा. ती म्हणते, "ओह, आय विश ह्या बाळाचे बाबा जर माझ्यासोबत राहिले असते ना, तर मला खूप छान वाटलं असतं. पण परिस्थिती आम्हाला अलाउ करत नाही एकमेकांसोबत राहण्यासाठी. तुम्ही जेवा ना पार्थ." पार्थ म्हणतो, "नाही ठीक आहे, माझं जेवण झालंय आणि तसंही काव्य आणि मी एकत्रच बसतो जेवायला." आर्या आता हसायला लागते पार्थच्या या उत्तरावर आणि म्हणते, "ओ माय गॉड! तुम्ही दोघं जण किती सारखे आहात ना भाऊ-भाऊ. नाही म्हणजे मी जन्मजयला जेव्हा म्हणत असते ना, जेव माझ्याबरोबर, तोही हेच उत्तर देतो हां. नाही म्हणजे काव्यासोबत जेवतो असं नाही, पण तो नंदिनीसोबत जेवतो असं म्हणाला." मग आता लगेच पार्थ म्हणतो, "मग काय?" आर्या म्हणते, "नाही म्हणजे तसं काही नाही. नाही म्हणजे ॲक्चुअली तो बायकोसोबत जेवतो असं म्हणत-म्हणत आमचा दोघांचा कॅन्डल लाईट डिनर एवढा प्रवास झालाय बरं का आमचा इथपर्यंत." आता पार्थला हे उत्तर तिचं ऑड नाही वाटणार का प्रेक्षकांनो? ती पार्थला अडून-अडून हिंट देते. जणू काही ती जीवाच्या प्रेमात पडली आहे ही गोष्ट ती पार्थला अगदी डायरेक्ट सांगते असं वाटायला लागलंय बरं का मला. पार्थ आता तिला उत्तर देतो, "ॲक्चुअली काय आहे ना, आम्ही दोघं जण भाऊ-भाऊ जरा सेमच आहोत. आमचा एखाद्या माणसावर जीव जडला ना, तर जगात काहीही होऊ द्या, आम्ही आमच्या माणसाला कधीच अंतर देत नाही. ते काय आहे ना, आमची वाइब्स खूपच स्ट्राँग आहेत. आमची इच्छाशक्ती आमच्या युनिव्हर्सने खूप स्ट्राँग ठेवली आहे बरं का आर्या. त्यामुळे मला काव्यापासनं आणि जीवाला नंदिनीपासनं कोणी वेगळं करूच शकत नाही. आमच्यातला बॉन्ड खूप सॉलिड आहे बरं का आर्या." आता पार्थ जेव्हा हे बोलत असतो ना, तेव्हा आर्याला खूप राग येत असतो बरं का पार्थचा. हे तिच्या चेहऱ्यावरनं जाणवलं मला मंडळी. अरे खूपच छान सीन होता बरं का हा. प्लीज मंडळी लाईक करायला विसरू नका. आता जेव्हा पार्थ हे बोलतो ना, तेव्हा वीज कडाडते असं त्यांनी बाहेर दाखवलं. आर्या म्हणते, "ॲक्चुअली पार्थ तुम्हाला ती खिडकी दिसते का? तिथे एक उमराचं झाड होतं. खूप सॉलिड होतं बरं का ते झाड. मला वाटायचं ते कधीच तुटलं जाणार नाही किंवा मोडलं जाणार नाही. परवा खूप मोठं वादळ आलं होतं बरं का. त्या वादळामध्ये ते झाड कोलमडलं. सकाळी बघितलं मी उठल्यावर, तेव्हा ते झाड मुळासकट पडलं होतं. खूप वाईट वाटलं हो मला त्या झाडाबद्दल. पण एक धडा मी शिकले बरं का पार्थ, नथिंग इज परमनंट." असं ती बोलते आणि तेवढ्यात तिला जीवाचा कॉल येतो बरं का. पार्थला तिचं बोलणं प्रचंड खटकलंय आणि कुठल्याही नॉर्मल माणसाला तिचं बोलणं खटकणारच. आर्या म्हणते, "अरे च्या जन्मजयचा फोन आलाय." "हां, बोल जन्मजय. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला." "हो पार्थ आलेत." "तू का नाही आलास रे?" "अरे काय तू सुद्धा." आता ही त्याच्याशी बोलायला म्हणजे जीवाशी फोनवर बोलत असताना दंग झालेली असते. तेव्हा पार्थ मनात विचार करतो, एक मन असं वाटतंय की जीवाच्या मनात आर्याबद्दल काहीच नाहीये, पण दुसऱ्या मनात असं का वाटतंय की या आर्याच्या मनात जीवाबद्दल स्पेशल फिलिंग आहेत. मला लक्ष ठेवावंच लागणार आहे यांच्यावर. हे प्रकरण अजून संपलेलं नाहीये असं पार्थ मनातल्या मनात बोलतो आणि लगेच सकाळ झालेली दाखवली आणि आर्या यांच्या घरी पण आलेली दाखवली आहे. सगळं कुटुंब हजर आहे बरं का. अरे प्रेक्षकांनो, आज त्यांनी एवढ्या घडामोडी पटापट दाखवल्या आणि एपिसोड पण मोठा दाखवलाय. बघा तर आता मानिनी वेलकम करते या आर्याचं आणि म्हणते, "अगं बाई आर्या, बरं झालं तू आलीस. अगं तू कुठे होतीस बाई? लक्ष आहे की नाही तुझं आमच्या सुनेंकडे? नाही म्हणजे आमच्या सुना आणि नातवंड तुझ्या हातात आहे बरं का बाई." विक्रम म्हणतात, "बरोबर बोलते मानिनी, म्हणजे काय?" आर्या म्हणते, "तुम्ही काळजी नका करू बरं का आई.
मी आहे ना, सगळं ठीक होईल. ही मानिनीला आई म्हणायला लागली आहे बरं का. मागे ती काकू म्हणत होती, आता आई म्हणायला लागली. हे नोटीस केलं बरं का मी. विक्रम म्हणतात, "आर्या ठीक होईल काय? आमच्या काव्याचे रिपोर्ट पाहिले का तू? अगं तिला जरा समजून सांग, दम दे, आराम करायला सांग तिला. अगं खा पी जरा काव्या." तेवढ्यात आता रम्या येते आणि म्हणते, "अगं आर्या तू पण खा की फळं-बिळं." तिने पपई आणली आहे बरं का. पपईची फेव्हरेट आहे रम्याची. आता आर्या म्हणते, "पपई? अगं नकोय मला रम्या पपई. मी खात नाही पपई." असं ती बोलते आणि लगेच रम्या आणि वसू आत्याने तिला धारेवरच धरलं बरं का. वसू आत्या लगे वाईन बिन घेऊन आलेल्या आहे, आज रेड वाईन आणली आहे त्यांनी त्यांच्या हातात. रम्या म्हणते, "अगं खा ना पपई आर्या. तू कधीपासून खात नाही गं पपई?" त्यावर आर्या म्हणते, "असं का विचारतेस? अगं मी खातच नाही कधीच पपई." लगेच आता वसू आत्या म्हणते, "रम्या तू असं काय करतेस? पपई काय देतेस तिला? आपलं घर मॉडर्न आहे की नाही? मग तिला वाईन दे ना. रेड वाईन. जसा पाहुणा तसा पाहुणचार नाही का?" असं म्हणून आता वसू आत्या तिच्या समोर रेड वाईन करतात. मानिनीला यांचं विचित्रच वाटतंय सगळं वागणं बोलणं. आर्या नाही नाही म्हणत असते वाईन प्यायला. वसू आत्या एवढा आग्रह करत असतात, "अगो घे ना आर्या." मानिनी म्हणते, "अहो वसुताई इतकं काय आग्रह करताय तिला?" लगेच वसू आत्या म्हणतात, "अगो मानिनी एवढं काय? रेड वाईन तर आहे साधी." अगो बाई, वसू आत्या फारच पुढारलेल्या विचारांच्या दिसतायत. मग लगेच आता वसू आत्या म्हणते, "ए आर्या, रेड वाईन म्हणजे दारू नसते ना गं? बघ बघ, घे घे आर्या घे." मंडळी असं काही नसतं बरं का. दारू ती दारूच असते. ती रेड असो, व्हाईट असो, काही असो. आता तुम्ही त्यामागे वेगळे वेगळे तात्पर्य लावताल, पण जी गोष्ट वाईट आहे ना ती वाईटच आहे. त्याला कारणं देणं हे व्यवस्थित वाटत नाही मला. असो, या चर्चेवरती बराच विषय होऊ शकतो पुढे. पण जाऊ द्या, आता मालिकेत काय झालं ते बघूया. वसू आत्या खूप आग्रह करतात, "घे घे रेड वाईन घे." काव्याला ऑड वाटतंय हे वसू आत्याचं बोलणं. वसू आत्या म्हणतात, "अगं बाई पपई खात नाही, रेड वाईनला पण नाही म्हणते. का गं रम्या, हिला काय झालं?" रम्या म्हणते, "तेच तर. काय गं ए आर्या, शेंड्या नको लावसा आम्हाला." म्हणे, "पीत नाही आणि खात नाही." लगेच नंदिनी म्हणते, "रम्या काय चाललंय तुझं हे सगळं?" काव्या म्हणते, "नाहीतर काय आत्याबाई, काय चाललंय तुमचं?" वसू आत्या म्हणते, "अगं तिला आग्रह करते, पाहुणचार करते. घे ना रम्या, पी पी. सॉरी घे ना आर्या, पी ना. पी रेड वाईन पी." आता आर्या म्हणते, अहो मी खरंच नाही पीत आत्याबाई." जीवा आता मध्ये काही बोलणार, तेवढ्यात आता वसू आत्या म्हणते, "तू गप्प बस जीवा. नाही हे बघ मला माहिती आहे ही रेड वाईन पिते. मला सगळं माहिती आहे." आर्या घाबरते बरं का. आता वसू आत्या म्हणतात, "अगं घे पी ना पी." तिच्या तोंडाजवळ नेलेला असतो ग्लास वसू आत्याने. मग लगेच पाठ चिडून म्हणतो, "ए आत्या काय चाललंय तुझं? ती सांगते ना ती नाही पीत ते." आता मिथून काका पण म्हणतात, "काय हो वसुताई?" मिथून काका म्हणतात, "काय वसुताई कमाल आहे तुमची. अहो त्या पाहुणीला नकोय रेड वाईन, पपई नको. अशी कुठे जबरदस्ती करतात का खायला प्यायला पाहुण्याला?" तेवढ्यात रम्या म्हणते, "जबरदस्ती काही नाही. अगं काय गं आर्या, पीत नाही, आवडत नाही, कोणाला शेंड्या लावतेस गं तू एवढ्या? थांब मी दाखवते हा तुम्हा सगळ्यांना काहीतरी." रम्याने आता आर्याची सोशल मीडियाची काय अकाउंट उघडली आहे बरं का. आणि त्यात ती आता सगळ्यांना दाखवते. "हे बघा, ही पोस्ट बघा या आर्याची. 1.5 महिन्यापूर्वीची पोस्ट आहे ना गं आर्या तुझी ही. यात तू काय लिहिलंय? जस्ट मी अँड माय पपया बोल असं तू लिहिलंयस ना. आणि प्युअर बेस असं लिहिलंयस बघ बघ बघ." असं ती म्हणून रम्या सगळ्यांना ती पोस्ट दाखवत असते. आर्याला एक्सपोज करायचं ठरवलं यांनी नेहमीप्रमाणे. यांना तेवढाच उद्योग आहे दोघींना. पण असो, मालिकेत एंटरटेनमेंट फुल ऑन सुरू आहे प्रेक्षकांनो, हे मात्र खरं आहे. रम्या आता सगळ्यांना दाखवत म्हणते, "बघा हिच्या हातात पपईचा बाऊल आहे आणि हातात काय आहे बघा." लगेच नंदिनी म्हणते, "आत्या अहो कशाला आग्रह करताय? मी काय म्हणते ते." वसू आत्या म्हणतात, "नंदिनी तू तर काही बोलूच नकोस गं. आता मीच बोलते, मीच म्हणते आणि मीच दाखवते सगळ्यांना." वसू आत्या एकदम फुल ऑन मोडवर आहे आणि रम्या सुद्धा. रम्या म्हणत असे, वसू आत्या म्हणतात, "रम्या अगं मी काय म्हणते, तिचा तो 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ दाखव ना." रम्या म्हणते, "हो हो दाखवते ना." आता रम्या शोधत असते तेव्हा वसू आत्या म्हणतात, "थांबा थांबा शोधते हां." आणि मग आर्याचा सोशल मीडियावरचा 2 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ पण यांनी सगळ्यांना दाखवला. त्यात आर्या रेड वाईन घेऊन नाचत असते आणि काहीतरी बोलत असते, "ही रेड वाईन माझी फेवरेट आहे" वगैरे. हा व्हिडिओ सगळेजण बघतात. वसू आत्या मग म्हणते, "काय गं आर्या, तू खातेस पण आणि पितेस पण, आता का रेड वाईनला नाही म्हणते? घे ना घे, पी पी." आता मात्र ही आर्या चिडते बरं का वसू आत्यावर. त्यांनी पुन्हा तिच्या तोंडापर्यंत ग्लास नेलेला असतो. आर्या म्हणते, "काय चाललंय तुमचं? बस करा. मी खात होते, पीत होते, पण मी सोडून दिलंय सगळं आता. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मला पपई नाही आवडत आता आणि रेड वाईन सुद्धा नाही आवडत." आधी तर या दोघी भांबवून एकमेकांकडे बघतात वगैरे, असा सस्पेन्स रंगवला त्यांनी. आणि मग आर्या चिडते वसू आत्यावर. मग लगेच रम्या म्हणते, "खरंच का गं? तुला आवडत नाही म्हणून खात पीत नाहीस का आणखीन काही कारण आहे? म्हणजे तू प्रेग्नंट वगैरे आहेस का आर्या?" असं बोलल्यावर सगळेच बघायला लागतात रम्याकडे. मानिनी म्हणते, "काय बोलतेस तू रम्या?" आता बघा प्रेक्षकांनो, सस्पेन्स वाढवला. काव्या लगेच उठून उभी राहते आणि म्हणते, "काय बोलतेस रम्या? अगं प्रेग्नंट वगैरे वाटेल ते बोलताय तुम्ही." वसू आत्या म्हणतात, "अगं बाई आर्या तूच सांग, आम्ही बरोबर बोलतोय ना?"
लगेच रम्या म्हणते, आई नुसतं बरोबर नाही, 100% बरोबर बोलतोय आम्ही हिच्याबद्दल. हिचा चेहराच सांगतोय. काय गं आर्या, बरोबर बोलतोय ना आम्ही? आता मात्र आर्याला टेन्शन आलं बरं का. आता ही मानिनीमध्ये बोलते आणि म्हणते, असं काही नाहीये बरं का वसुताई. अहो, अशी आर्या आमची काही मुलगी अशी अशी तशी आर्या मुलगी नाहीये बरं का. मानिनी असं म्हणते बरं का आणि म्हणते, "ए आर्याबाई सांगून टाक बरं काय खरं खोटं आहे ते. सांगून टाक यांना एकदाचं." लगेच रम्या म्हणते, "हो बाई आर्या, सांग हं, खरं-खरं सांगून टाक." वसू आत्या म्हणतात, "हो, सांग, सांग." लगेच आता ही रम्या तिच्या तोंडाजवळ वाईन न्यायला लागते. वसू आत्या तिच्या हातातून घेतात आणि म्हणतात, "आण इकडे, मी पाजते तिला वाईन." रम्या म्हणते, "तू वाईन पिऊन टाक बरं, नाहीतर म्हणजे सगळ्यांना खरं कळेलच." शेवटी ही मोठ्याने ओरडते आर्या आणि म्हणते, "हो, हो, हो, मी प्रेग्नंट आहे." आणि आर्याने सांगितल्या काव्याला धक्का बसलाय बरं का. ती म्हणते, "अरे बापरे! अगं ए आर्या, तू प्रेग्नंट आहेस?" वसू आत्या म्हणतात, "आता कसं? खरं सांगितल्यावर मोकळं वाटलं की नाही आर्या तुला? मग तसंच आता या मुलाचं पण नाव सांग ना. नाही म्हणजे तुझ्या पोटातल्या बाळाच्या बाबाचं नाव सांगून टाक. सांगून टाक, सांगून टाक. सगळ्यांना सांगून टाक कोण आहे तो मुलगा." वसू आत्याला कायच बाई उत्सुकता आहे रिकामटेकडं. सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना. असो जीवाच्या बाबतीत आहे म्हणून जास्ती चाललंय त्यांचं असं म्हणायला हरकत नाही. रम्या म्हणत असते, "अगं सांग ना, कोण आहे बाळाचा बाबा आर्या सांग." आता ना प्रेक्षकांनो सगळ्यांचे चेहरे भांबावलेले दाखवले त्यांनी. म्हणजे ज्यांना माहिती नव्हतं आर्या प्रेग्नंट आहे त्यांचे चेहरे बघा आणि जीवा नंदिनीचा चेहरा बघा. आता नंदिनी आणि जीवाच्या इथपर्यंत गळ्यापर्यंत आलंय बरं का. काय करावं काही उमजेना दोघांना आणि हा एपिसोड त्यांनी या उत्सुकतेवरती संपवलाय. लय भारी एपिसोड होता बरं का प्रेक्षकांनो. आज आज ते जरा मला भूक लागली ना त्यामुळे माझा आवाज डाऊन झालाय. असो बाहेर पाऊस खूप येतोय प्रेक्षकांनो आणि चहा जरा कमी केलाय ना मी पिणं, त्यामुळे पटकन भूक लागते सकाळी सकाळी. आता हा रिव्ह्यू तुम्हाला पटकन देते, पटकन नाश्ता करते आणि खाऊन घेते. चला तर मग तुम्ही पण पटकन लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मंडळी. ही नम्र विनंती. छान दाखवतात लग्नानंतरचे एपिसोड सध्या. बघा आता उद्याच्या भागात काय दाखवलंय त्यांनी. ही जी आर्या आहे ना ती नंदिनी आणि जीवावर वैतागलेली असते बरं का. पण तत्पूर्वी काव्या आर्याशी बोलताना दाखवली. आर्या म्हणते, "अगं सांग ना आर्या, कोण आहे तो मुलगा? ए जीवा, तू सांग ना, तुला माहिती आहे का काही कोण आहे तो मुलगा? अगं उद्याच्या दिवस संपायच्या आत तो मुलगा मला भेटवा. तुम्ही काहीही करा." काव्याने लगली फरमानच सोडलंय आर्यावर. आर्या आता नंदिनी आणि जीवावर चिडचिड करत असते आणि म्हणत असते, "मी काय सांगणार होते तिथे त्यांना? माझ्या पोटात जीवाचं बाळ आहे असं सांगणार होते का?" आता ही नंदिनी चिडते बरं का आणि म्हणते, "ए आर्या, जीवा आणि नंदिनीचं बाळ लक्षात ठेव. आम्हा दोघांचं बाळ आहे तुझ्या पोटात, विसरू नकोस." मंडळी आता या तिघा चौघांमध्ये खूपच क्लॅशेस वाढणार आहेत बरं का. इगो पॉईंट वाढणार आहेत. खूप इंटरेस्टिंग होणार आहे मालिका पुढे. मनोरंजन एकदम धास्सू करतायत ते आपलं, यात काही शंका नाहीये. चला तर मग मंडळी उद्या बघूयात लग्नानंतर मध्ये नेमकं काय घडणार आहे. उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे बरं का. आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाहेर खूप पाऊस चालू आहे प्रेक्षकांनो आमच्याकडे. चला तर मग टेक केअर. धन्यवाद.